मोठी बातमी। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीची तयारी दर्शवली आहे। एकत्र येणं कठीण नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी अट ठेवलेली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंनी युतीवरून जाहीररित्या भूमिका घोषित केली आहे। सुरुवातीला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी दर्शवली। उद्धव ठाकरेंनी मात्र युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट ठेवली आहे। युतीसाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छत्रपती शिवरायांची शपथ घेण्याची अट ठेवली। भाजपला छुपा पाठिंबा किंवा प्रचार करणार नाही अशी शिवरायांची शपथ घेण्याची अट उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवली आहे। कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी त्या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही। विषय फक्त इच्छेचा आहे। हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना, तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगा मग तिकडे ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना, या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही। ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची, हळी द्यायची। आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो। याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल, पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला आहे। इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो।
सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही, शिवरायाची शपथ घेऊन या, मग आपण पाहू. म्हणजे माझा नेता राज ठाकरे चोरांना घरी बोलवत असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर 25 वर्ष तुम्ही केला, त्या भाजपनं तुम्हाला भरलेल्या ताटावून उठवलं, त्या एकनाथ शिंदेनं तुमच्या तोंडाचा घास पळवला, म्हणून तुम्ही आज ही भाषा वापरताय. तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की कुठल्याही अटी शर्तीशिवाय आम्ही एकत्र येऊ. आम्हाला यापूर्वीचे अनुभव आहेत, ते अनुभव काही फार चांगले नाही आहेत. जर तुम्हाला एकत्र यायचं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या धर्मासाठी, मराठी माणसासाठी, तर मोकळे मानाने एकत्र या, कुठलीही अट ठेवू नका. राज साहेबांचं स्टेटमेंट आल्याबरोबर उद्धव साहेबांनी प्रतिसाद देणं आणि त्यानंतर शिवसेनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून दोघांचा एकत्रच फोटो पोस्ट करणं, हे खूप पोलकं आहे सगळं. म्हणजे आम्ही आमच्याकडनं सुद्धा सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केली, फक्त विचारांची क्लॅरिटी असावी असं म्हणायला काय हरकत आहे. आणि याचा अर्थ एवढाच आहे की असे खूप सारे लोक आहेत जो नवा मतदार जोडलेला आहे. राज साहेबांशी युती ज्यावेळी करायचा विषय येईल त्या ॲटोमॅटिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांना सोडावं लागेल. तुम्ही ट्विटरवरती फोटो ट्विट केला म्हणून सांगताय, याचा अर्थ तुम्ही टाळी देण्याचा प्रयत्न करताय. आता महापालिकेला तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि पवार साहेबांचं तसं काही मुंबईत नाही आहे, पण मुंबई हा काळजाचा तुकडा आहे, लेना बँक आहे. मग ती बँक आपल्या हातून जाऊन नाही द्यायची. मग त्याकरता कोण आपल्याला पाहिजे, तर राजसाहेब पाहिजेत. मग राजसाहेबांचा फोटो ट्विट करायचा की लोकांना मेसेज द्यायचा लोकांमध्ये, बघा मी राज ठाकरेला एकत्र येण्याकरता प्रयत्न करतोय, पण राजसाहेबच यायला तयार नाही आहेत. हे बघा, हे सगळं ढोंगी राजकारण आहे. बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है. आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ. ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे. ये हमारी भूमिका है, ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है. क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलने दो, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे. तो हमारे यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो जरूर हम आपसे बात करेंगे. माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे. जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. आटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं, हे मला कुठं पटत नाही. राजसाहेबाच्या बोलण्यात काय होतं, मला वैयक्तिक काही अहंकार नाही, मी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहे. मला वाटतं उद्धवसाहेब वयाने मोठे आहेत, त्यांनी आटी घालायला न पाहिजेत. आटी घालून एकत्र येणं हे एकत्र येणं म्हणत नाहीत. सन्माननीय उद्धवजी काय म्हणले की तुम्ही चोराबरोबर जाणार नाही, शिवरायाची शपथ घेऊन या. मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या 2 पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही. माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा. उद्धवजी आणि राजजी हे दोघंही आम्हाला सगळ्यांना, आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत. मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी कुटुंबात दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील. हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत.
सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली, तर काही होऊ शकतं. परंतु एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही. पण झालं तर उत्तम आहे. म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत. नाही, मला वाटतं महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार भक्कम आहे आणि हित कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहतोय. विकास गती घेतोय. आता त्यांची एकमेकांची राजकीय गरज आज त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणून कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो. संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे. अशावेळी राजसाहेबांनी साथ दिली. विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार. त्यांनी वेगळं त्या ठिकाणी विचार केला. आज त्यांनी वेगळा विचार केला. शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं. शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे. मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं. चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट. चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट. उद्धव ठाकरे साहेब सगळं विसरायला तयार आहेत, पण एक आट घातलेली पुन्हा एक की त्यांनी शिंदेगड आणि भाजपला सोडावं. बरोबर आहे ना. मग कारण आज आम्ही राजकीय विरोध आम्हाला किंवा आम्ही कोणाला करतो, भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनाच करतो. कारण यांनी शिवसेना फोडली, भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली आणि शिंदेने शिवसेनेतून गद्दारी केली. आपण त्यांच्याशी विरोध आहेच आहे आमचा. आणि जर त्यांच्या गळ्यात गळा हे मिळवणं असेल तर यांच्याशी कसं आमची दोस्ती होऊ शकते. ही भूमिका काही चूक असायचं काही कारणच नाही. तुम्ही त्याचा अर्थ राजसाहेबांनी टाळी मागितली असं का लावला हे मला माहीत नाही. आणि एकतर समोरच्यानी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती राज ठाकरे साहेबांच्या बाबतीतली मला असं वाटतं की कमी लेखणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. राजसाहेब यांचं नेतृत्व हे मनसेनं मान्य केलेलं नेतृत्व आहे, महाराष्ट्रानं मान्य केलेलं नेतृत्व आहे. ते त्यांचा स्वतंत्र पक्ष चालवतात. त्यांना अट टाकून त्यांना बरोबर आणणं एवढं ते छोटं नेतृत्व नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी अट टाकलेली आहे ती त्यांना कमी लेखण्यासाठी टाकलेली आहे. आणि राजसाहेब एवढे मला असं वाटतं की कमकुवत नाहीत की ते अशा पद्धतीच्या अटी मान्य करून कोणाबरोबर जातील. काय फरक पडणार, दोघं एकत्र आले काय नाही आले काय फरक पडणार. आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का, हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का, नाही. हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत, आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो, ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत. राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आहेत. सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे आज तरी कोण सांगू शकत नाही आहे. त्यांनी जे काय वक्तव्य केलं किंवा काय चांगली बाब आहे. जर ते भाऊ आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे. त्यांनी महाराजांची शपथ घ्यायची त्यांचं ठीक आहे, पण तुम्ही बोलायच्या पूर्वी ही एक शपथ घ्या की मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही तुमच्या बरोबर युती केल्यानंतर. यालाही महत्व आहे का नाही. का तुम्ही सर्वांना का आपल्या लाईनीमध्ये बसवणार आहात. आता शक्तीवर आता युती होणार आहे. रक्ताच्या नात्याबरोबर युती करताना शपथ घ्यावी लागते. हा नवीन धोरण मला वाटतं पहिल्यांदा राजकारणामध्ये आपण पाहतो. कलियुगातला नारद मुनीची अवलाद आहे ती संजय राऊताची अवलाद आहे. संजय राऊत हे घडू देत नसतो. संजय राऊत सध्या मुलाखतीतून जे मायावी जाळ टाकत आहे राज ठाकरेंच्यावर, ते राज ठाकरेचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय. राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या कडव्या मुद्द्यापासून बाजूला सारायचं आणि राज ठाकरेंना हळूहळू उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या दावणीला बांधलं त्या पद्धतीनं राज ठाकरेंनाही तिकडे नेऊन दावणीनं बांधायचं ही स्वप्न संजय राऊत बघतोय.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र धर्माची जी काही गोष्ट आहे ती प्रत्येकदा वेगवेगळ्या माध्यमातून मांडत असतात. कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांसाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येणं गरजेचं वाटतंय? नाही, मुद्दा सगळे वेगवेगळे असले तरी मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचं हित हा एक कॉमन मुद्दा आहे, त्याच्यावर एकत्र यावं असं माझी इच्छा आहे. धोका देण्याची नेहमी नियत राहिली शिवसेनेची. नाही म्हणजे मग तुम्ही एका बाजूला तुमचा पक्षप्रमुख असं बोलणार आणि मग हा कोणाचा अजेंडा आहे की तुमच्याच माध्यमातून उद्धवजींना बदनाम करणार? हा कोणाचा अजेंडा आहे? हा छुपा अजेंडा आहे का कोणाचा वेगळा? साहेबांनी प्रश्नाला उत्तर देऊन वाचा फोडली, पण ती वाचा दुसरे वाचाळवीर जर बोलणार असतील तर हा नक्की अजेंडा कोणाचा आहे? ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्व कुटुंबांनी एकत्र यायला हवं. रोहित पवारांनी हे ट्विट केलंय. ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांनी शरद पवार आणि अजित पवार यांनाही साथ घातली आहे. रोहित पवारांचं काय ट्विट आहे ते आपण पाहूया. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र संतापले. कामाचा बोला असं म्हणत शिंदे चांगलेच भडकले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार.